भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरींच्या उपस्थितीत धुळे जिल्हा भाजपा बैठक संपन्न। आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नव्या जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मंडळाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सदर आज जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली। यावेळी याप्रसंगी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात सदर ही बैठक घेण्यात आली। सदर बैठक धुळे शहरातील SSVPS इंजिनिअरिंग कॉलेज येथील सभागृहात घेण्यात आली। तर या बैठकीत जिल्हाध्यक्ष मंडळ अधिकारी यांची जिल्हा कार्य समिती घोषित झाल्यानंतर पक्षाच्या कार्यपद्धतीप्रमाणे जिल्हा पदाधिकारी मंडळ रचना करणे गरजेचे असते, त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। या प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबेडकर, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू खालाने, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, डॉक्टर तुषार रंदे, बबनराव चौधरी, डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर प्रदीप करपे, माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाने, ओम खंडेलवाल, भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, महादेव परदेशी, इंजिनियर मोहन सुरेशी, बोरकुंडचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाने, तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, शैलेंद्र आजगे, अशोक सोडके, दिनेश माळी, अरुण धोबी, सुरेश पहाडकर, प्रथमेश गांधी, ऍडव्होकेट किशोर जाधव, पंकज दात्रक, आशुतोष पाटील, शंकरराव खलाने, भगवान देवरे, दगडू बागुल, राजेश पवार, पवन जाजू, यशवंत येवलेकर, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, मायादेवी परदेशी, योगिता बागुल, रोहिणी गौड, वंदना भामरे, नेहा आहिरराव, आदिवासी समाज बांधव महिला अध्यक्षा मंगला तलवारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आज रोजी देवरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होत आहे। आपल्या या संघटनात्मक मीटिंगला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके व ज्यांच्या पायाला भिंगरी आहे, मी आता भाऊनाच बोललो, भाऊ म्हटलं का बॅग तर गाडीत दिसते, नाही भाऊ म्हणे रात्री मला भाऊंचा जवळपास 11 वाजता आमचे विजय भाऊ प्रदेश सरचिटणीस हे खूप दौरे करत असतात। आपण त्यांचं मनापासून अभिनंदन करू की आम्हाला असे आमच्या विभागाला आणि महाराष्ट्राला चांगले सरचिटणीस लाभले आणि स्वतः फोनवर बोलून सर्व आढावा घेत असतात, सूचना करत असतात। आपल्याला जर काही गोष्टी समजल्या नाही, कारण मी नवीन जिल्हाध्यक्ष आहे, तर समजून सांगत असतात की अशा पद्धतीने आपल्याला